आपण कितीही प्रगत झालो नाही का, म्हणजे तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय, हं. तरी काही गोष्टी बदलत नाहीत. हो. आजही आपल्या कानावर अशा गोष्टी पडतात की कोणीतरी खूप सुशिक्षित, चांगल्या पदावर काम करणारी व्यक्ती कोणत्या तरी बाबा किंवा तथाकथित चमत्काराच्या जाळ्यात अडकली. अगदी. मग खुशनं पडतोच की असं कसं होऊ शकतं? श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक, यातली ती अस्पष्ट रेषा नेमकी ओळखायची कशी? आणि गंमत म्हणजे ही रेषा वाटते तितकी अस्पष्ट नाहीये. अच्छा. ती फक्त भावनिक धुक्यात लपलेली असते. लोकांच्या असहायतेचा, त्यांच्या विश्वासाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेतला जातो. भीतीचा. हो. श्रद्धा ही एक खूप वैयक्तिक गोष्ट आहे, त्यामुळे जेव्हा तिला कोणी धक्का लावतं तेव्हा तर्क बाजूला राहतो आणि फक्त भावना उरतात. बरोबर. म्हणूनच आज आपण या भावनिक धुक्याला जरा बाजूला सारून त्यामागचं मानसशास्त्र आणि त्याची पद्धत समजून घेणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्वाचे अंश आहेत. त्यांनी या फसवणुकीच्या चक्राचे टप्पे किंवा आपण त्याला धोक्याचे इशारे म्हणू शकतो, ते अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. बरोबर. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या इशाऱ्यांच्या मदतीने भीती आणि अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक कशी केली जाते याचं मूळ समजून घेणं. हो, आणि विद्यानंद यांनी जे 5 मुख्य धोक्याचे इशारे सांगितले आहेत ते आपण एक एक करून तपासणार आहोत. हे म्हणजे कसं आहे माहितीये? कसं? फसवणुकीच्या चक्रव्यूहाचा नकाशा समजून घेण्यासारखा आहे. एकदा का तो नकाशा आपल्या लक्षात आला की त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं सोपं होतं. चला तर मग या नकाशातला पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा पाहूया. विद्यानंद यांच्या मते या खेळाची सुरुवातच होते भीती निर्माण करण्यापासून. अगदी. तुमच्यावर मोठं संकट येणार आहे, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे किंवा कोणीतरी तुमच्या विरोधात करणी केली आहे, अशी वाक्य ऐकल्यावर म्हणजे धाडसी माणूसही एकदा तरी घाबरतोच. इथे खूप महत्वाची गोष्ट घडते. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपला मेंदू तीव्र भीतीच्या अवस्थेत असतो तेव्हा तो लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. ओके. शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलिन सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स पसरतात. अशावेळी आपल्या मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, त्याची कार्यक्षमता जवळजवळ थांबते. म्हणजे आपली सारासार विचार करण्याची शक्तीच कमी होते. अगदी. ती जवळजवळ शून्य होते. अच्छा, म्हणजे ही फक्त मानसिक भीती नसते, तर त्याचा थेट आपल्या शरीरावर आणि मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. हो. ही एक प्रकारे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर केलेली बायोलॉजिकल हॅकिंगच आहे की? अगदी तसंच. विद्यानंद त्यांच्या लेखनात याला भावनिक धुकं निर्माण करणे असं म्हणतात. भावनिक धुकं. हो. या धुक्यात तुम्हाला समोरचं काहीच स्पष्ट दिसत नाही, तर्क चालत नाही, तुम्ही पूर्णपणे भावनिकदृष्ट्या असुरक्षित झालेले असता. आणि याच असुरक्षिततेच्या क्षणी फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला आशेचा एक खोटा किरण दाखवते. म्हणजे आधी समस्या निर्माण करायची आणि मग त्या समस्येवरचा उपाय म्हणून स्वतःला सादर करायचं. बरोबर. ही त्यांची कार्यपद्धतीच असते. वाह, म्हणजे आधी आजार द्यायचा आणि मग त्यावरचं औषध विकायचं. ठीक आहे, समजा भीती निर्माण झाली, मेंदूने विचार करणं थांबवलं, पण मग पुढे काय? फक्त भीतीवर तर कुणी पैसे देणार नाही. बरोबर. आणि इथेच येतो दुसरा टप्पा, ज्याला विद्यानंद झटपट उपायांचे आश्वासन असं म्हणतात. झटपट उपाय? हो. एकदा का तुम्ही घाबरलात की तुम्हाला त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं, तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं, काळजी करू नका, एका लहानशा विधीने किंवा पूजेने तुमची अनेक वर्षांपासूनची समस्या कायमची सुटेल. मग ती आर्थिक असो, कौटुंबिक असो वा आरोग्याची? कोणतीही असो. आणि हे खूप आकर्षक वाटतं नाही का? कारण खऱ्या आयुष्यात समस्या सोडवण्यासाठी वेळ लागतो, मेहनत लागते, चिकाटी लागते. हो ना. पण इथे कोणीतरी तुम्हाला एक मॅजिक वँड म्हणजे जादूची कांडी फिरवून सगळं ठीक करण्याचं आश्वासन देत आहे. आणि नेमका हाच सापळा आहे. यातला विरोधाभास लक्षात घ्या. जी समस्या तयार व्हायला वर्षानुवर्षे लागली आहे, ती एका तासात कशी सुटू शकते? बरोबर. पण जेव्हा माणूस त्रासात असतो तेव्हा त्याला कष्टाचा लांबचा मार्ग नको असतो, त्याला एक सोपा चमत्कारी मार्ग हवा असतो. हां. याला कॉग्निटिव्ह ईज किंवा वैचारिक सोपेपणाची आवड असंही म्हणतात. आपला मेंदू नेहमी सोपे मार्ग शोधतो आणि फसवणूक करणारे लोक आपल्या मेंदूच्या याच नैसर्गिक प्रवृत्तीचा गैरफायदा घेतात. खरंय. हे तर फक्त इथेच नाही तर जाहिरात विश्वातही दिसतं. 7 दिवसात वजन कमी करा, एका महिन्यात करोडपती व्हा.
हे सगळं त्याच मानसिकतेवर आधारित आहे. हो हो. पण मग जर उपाय इतका सोपा आणि चमत्कारी आहे तर त्यावर प्रश्न विचारले जात नाहीत का? हे कसं शक्य आहे असं कोणी विचारत नाही. आणि तुमचा हा प्रश्न आपल्याला थेट तिसऱ्या धोक्याच्या इशाऱ्याकडे घेऊन जातो. तो म्हणजे तर्क आणि पुराव्यांचा अभाव. जेव्हा कोणी प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला एकच उत्तर मिळतं, श्रद्धा ठेवा, प्रश्न विचारू नका. अरे हो, जणू काही प्रश्न विचारणं हा देवाचा किंवा त्या श्रद्धेचा अपमान आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण मला वाटतं खरी श्रद्धा आणि खरं ज्ञान हे प्रश्नांना कधीच घाबरत नाही. अजिबात नाही. उलट आपल्या भारतीय परंपरेत गुरु शिष्य संवाद, शास्त्रार्थ, शंका निरसन याला किती महत्व आहे. अगदी बरोबर. विज्ञानाची सगळी प्रगतीच मुळी का, कसे, कशावरून हे प्रश्न विचारल्यामुळे झाली आहे. बरोबर. जिथे तुम्हाला विचार करायला, निरीक्षण करायला किंवा पुरावे मागायला मनाई केली जाते तिथे नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असतो. विद्यानंद याला बौद्धिक भिंत उभारणे म्हणजे इंटलेक्च्युअल वॉल असं म्हणतात. ही एक अशी भिंत आहे ज्याच्या पलीकडे तुम्हाला पाहू दिलं जात नाही. कारण पलीकडे काहीच नसतं, सगळं पोकळ असतं. म्हणजे ज्या क्षणी कोणी म्हणेल की यावर प्रश्न विचारू नका तेव्हाच आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण व्हायला हवा की का नको विचारू. एक्झॅक्टली. हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे. नक्कीच. तीच धोक्याची सर्वात मोठी घंटा आहे. कारण ती व्यक्ती तुमच्या बुद्धीचा नव्हे तर तुमच्या वल्नरबिलिटी म्हणजेच तुमच्या संवेदनशीलतेचा गैरवापर करू पाहतीये. खरी श्रद्धा डोळस असते. ती तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवते, आंधळी नाही. ठीक आहे. तर आत्तापर्यंत 3 टप्पे झाले. भीती घालणे, झटपट उपाय देणे आणि प्रश्न विचारायला बंदी घालणे. आत्तापर्यंत पीडित व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे जाळ्यात अडकलेली आहे. मला वाटतंय आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यावर म्हणजे पैशावर गोष्ट येणार. बरोबर. चौथा आणि सर्वात स्पष्ट संकेत आहे आर्थिक शोषण. आर्थिक शोषण. हो. आता तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या समस्येवरचा उपाय तर आहे, पण त्यासाठी एक विशेष पूजा करावी लागेल, काही खास वस्तू लागतील आणि या सगळ्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. आणि गंमत म्हणजे एका उपायाने फरक नाही पडला की दुसरा त्याहून महागडा उपाय सांगितला जातो. अगदी. आणि इथे भावनिक ब्लॅकमेलिंगचाही वापर केला जातो, बरोबर ना? हो. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी तुम्ही एवढं करू शकत नाही का? किंवा जितकी मोठी दक्षिणा तितका मोठा फायदा. हो. आणि इथे एक मानसशास्त्रीय संकल्पना काम करते ज्याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात. अच्छा, ते काय आहे? समजा तुम्ही सुरुवातीला 5,000 रुपये खर्च केले आणि काहीच फरक पडला नाही. आता तुम्हाला 10,000 रुपयांचा दुसरा उपाय सांगितला जातो. तेव्हा तुमचा मेंदू विचार करतो की मी आधीच 5,000 रुपये गुंतवले आहेत. जर मी आता माघार घेतली तर ते पैसे वाया जातील. त्यापेक्षा आणखी 10,000 रुपये खर्च करून बघूया, कदाचित याने फरक पडेल. अरे देवा. म्हणजे तुम्ही फक्त पुढच्या उपायासाठी पैसे देत नाहीत तर आधी गुंतवलेले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून आणखी पैसे गुंतवत राहता. अगदी. हे तर एका दुष्टचक्रात अडकण्यासारखं आहे. ही पद्धत किती हुशारीने पण तितकीच निर्दयीपणे वापरली जाते. हो ना. विद्यानंद त्यांच्या लेखनात एका सॉफ्टवेअर इंजिनियरचं उदाहरण देतात ज्याची सुरुवात एका 5,000 रुपयांच्या शांतीपूजेपासून झाली होती आणि 6 महिन्यात वेगवेगळ्या शक्तिशाली विधींसाठी तो लाखो रुपये गमावून बसला होता. लाखो रुपये? हो. प्रत्येक वेळी त्याला वाटत होतं की फक्त हा शेवटचा उपाय करून बघूया, पण तो शेवट कधीच आला नाही. हे एक न संपणारं आर्थिक शोषण असतं. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण मग त्या व्यक्तीच्या घरातल्यांना, मित्रांना हे कळत नाही का? कोणी त्याला थांबवत नाही. एवढे पैसे जात आहेत हे कोणाच्या तरी लक्षात यायला हवं. आणि इथेच येतो 5वा आणि कदाचित सर्वात धोकादायक संकेत. कोणता? पीडित व्यक्तीला एकटे पाडणे. त्या व्यक्तीला सुरुवातीलाच बजावलं जातं की याबद्दल कोणाला काही सांगू नका, हे खूप गोपनीय आहे, किंवा इतर लोक तुमच्यावर हसतील, त्यांना या शक्तिशाली गोष्टी कळणार नाहीत. अच्छा, म्हणजे पीडित व्यक्ती आणि तिचं सपोर्ट सिस्टम, तिचं कुटुंब, तिचे मित्र यांच्यात एक भिंत उभी केली जाते. हो. यामागे एक स्पष्ट हेतू असतो. जर पीडित व्यक्तीने इतरांशी चर्चा केली तर कोणीतरी त्यातील फसवणूक ओळखू शकतं. त्यांना एक बाहेरची त्रयस्थ दृष्टी मिळू शकते. एकटे पाडल्यामुळे पीडित व्यक्ती पूर्णपणे त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहते. तिचा बाहेरील जगाशी माहितीचा स्रोतच तोडून टाकला जातो.
याला इन्फॉर्मेशन कंट्रोल किंवा माहितीवर नियंत्रण मिळवणं म्हणतात. बापरे, हे अनेकदा कल्ट्स किंवा विशिष्ट पंथांमध्ये वापरलं जाणारं तंत्र आहे. हे तर मानसिक अपहरण करण्यासारखंच आहे. तुमचं शरीर तुमच्या घरात असतं, पण तुमचं मन आणि तुमचे निर्णय दुसऱ्या कोणाच्या तरी ताब्यात असतात. अगदी. हां, तर या सगळ्या चक्रातला सर्वात धोकादायक टप्पा आहे. नक्कीच. कारण एकदा का तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून तुटलात की तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातला फरक समजेनासा होतो. फसवणूक करणारी व्यक्तीच तुमचा एकमेव आधार, मित्र आणि मार्गदर्शक बनते. आणि मग ती व्यक्ती जे सांगेल तेच खरं वाटू लागतं. विद्यानंद यांच्या मते ही त्या पिंजऱ्यावरचं शेवटचं कुलूप लावण्यासारखी क्रिया आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण हे पाचही धोके ओळखले, भीती घालणे, झटपट उपायांचे आश्वासन, तर्काला विरोध, आर्थिक शोषण आणि एकटे पाडणे, हे तर फसवणुकीचं एक परफेक्ट मॉडेल आहे. हो, आहेच. पण यातून वाचण्याचा मार्ग काय? नुसते धोके ओळखून काय होणार? मार्ग आहे, आणि तो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच दडला आहे. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय नक्की? म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव समजून घेण्याचा प्रयत्न करणे. कोणतीही गोष्ट का घडतीये याचा विचार करणे. म्हणजे असं समजा, आपल्या मनात एक पॉज बटन तयार करणे. पॉज बटन? हो. कोणी काहीही सांगितलं तरी लगेच त्यावर विश्वास न ठेवता एक क्षण थांबून विचार करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य समस्येसाठी योग्य तज्ज्ञाकडे जाणे, बरोबर? अगदी. म्हणजे जर आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरकडे जायला हवं, आर्थिक अडचण असेल तर फायनान्शियल सल्लागाराकडे, आणि मानसिक ताण असेल तर समुपदेशकाची मदत घ्यायला हवी. नेमका हाच मुद्दा आहे. चमत्कारांवर अवलंबून न राहता व्यावहारिक आणि सिद्ध मार्गांचा अवलंब करायला हवा. पण हे बोलणं सोपं आहे. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याला हे सुचत नाही. बरोबर. आपण इथे बसून तार्किक विचार करा असं सहज म्हणू शकतो, पण ज्या व्यक्तीला वाटते की तिच्या मुलाचं भवितव्य धोक्यात आहे, ती व्यक्ती त्या भावनिक स्थितीत तार्किक विचार कसा करणार? नाही करू शकत. मग अशा वेळी व्यावहारिक पातळीवर पहिलं पाऊल काय असावं? सर्वात महत्वाचं आणि पहिलं पाऊल म्हणजे संवाद. संवाद. हो. ज्या 5व्या टप्प्यात फसवणूक करणारे तुम्हाला तोडायचा प्रयत्न करतात, तोच धागा तुम्ही घट्ट पकडून ठेवायचा. तुमच्या मनात काहीही गोंधळ असेल, भीती वाटत असेल, तर विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला. पण लोकांना लाज वाटते. हो, पण ती बाळगू नका. अनेकदा लोकांना आपण फसलो गेलो आहोत हे सांगायला लाज वाटते. पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. म्हणजे एकटे पाडणे या त्यांच्या शस्त्रावरचा उतारा म्हणजे संवाद साधणे. बरोबर. तुम्ही जेव्हा 4 लोकांशी बोलतात तेव्हा तुम्हाला वेगळे दृष्टिकोन मिळतात आणि ते भावनिक दुःख हळूहळू कमी व्हायला लागतं. अगदी बरोबर. प्रश्न विचारणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, मूर्खपणाचं नाही. ही केवळ स्वतःची फसवणूक टाळण्याची गोष्ट नाही, तर समाजाला एका योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी सुद्धा आहे. जेव्हा आपण अशा गोष्टींना नाही म्हणतो तेव्हा आपण इतरांसाठी एक उदाहरण ठेवतो. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा तो 5 टप्प्यांचा नकाशाच उलगडून पाहिला. भीती निर्माण करणे, झटपट उपायांचा आमिष दाखवणे, प्रश्न विचारण्यास मनाई करणे, संकॉस्ट फॅल्सी वापरून आर्थिक शोषण करणे आणि शेवटी कुटुंबापासून एकटे पाडणे. आणि या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आपला विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी असलेला संवाद. बरोबर. जागरूक विचार, आत्मविश्वास आणि योग्य माहितीच्या आधारावरच आपण अशा प्रकारच्या मानसिक आणि आर्थिक शोषणापासून स्वतःला वाचवू शकतो. खरंच ही माहिती केवळ ज्ञान नाही तर एक प्रकारची ढाल आहे. जाता जाता या विषयावर एक विचार मनात येतोय. नक्कीच, विचारा. जेव्हा श्रद्धेच्या नामाखाली एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यापासून किंवा तर्क वापरण्यापासून रोखले जाते, तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या व्यक्तीच्या आर्थिक किंवा भावनिक नुकसानीपुरते मर्यादित राहतात की संपूर्ण समाजाच्या चिकित्सक विचार करण्याच्या क्षमतेवरच त्याचा एक दूरगामी आणि घातक परिणाम होतो.